मराठी न्यूज। आज आपण पर्दाफाश करणार आहोत एका अशा महाघोटाळ्याचा जिथे नियम शेतकऱ्यांसाठी आणि सवलती मात्र कोट्यावधी रुपये लुटणाऱ्या पीक विमा कंपन्यांसाठी आहेत। खरीप पीक विमा 2025-26च्या नावाखाली सध्या महाराष्ट्रात जो खेळ सुरू आहे तो निव्वळ विलंब नाही तर सरकारच्या लालफितशाही आणि विमा कंपनीच्या साठगाठीतून शेतकऱ्यांच्या गळ्याला लावलेला हा फास आहे। आकडेवारी आणि अधिकृत माहितीद्वारे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की प्रशासनाच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या हक्काचा जो पैसा आहे तो कसा लुटला जातोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार पीक कापणी प्रयोगांचे म्हणजे CCEचे आकडेवारी हाती आल्यावरती 21 ते 30 दिवसांच्या आत पीक विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देणे कायद्याने बंधनकारक आहे। पण इथे काय चाललंय, महिने उलटून गेले तरी एकाही शेतकऱ्याच्या खात्यात पूर्ण पैसे नाहीत। आणि याचं कारण काय तर म्हणे निवडणुकांची आचारसंहिता। अहो, आपत्कालीन नुकसान भरपाई देण्यासाठी निवडणूक आयोगाची विशेष परवानगी घेण्याची तरतूद ही कायद्यातच आहे। पण ही परवानगी घेण्यासाठी प्रशासकीय पातळीवरती तत्परता मुद्दाम दाखवलीच गेली नाही। राज्यस्तरीय तक्रार निवारण समिती SLGRCची जी बैठक आहे ती जाणीवपूर्वक पुढे ढकलली जाते। याचा थेट फायदा कोणाला होतोय तर ते थेट फायदा विमा कंपन्यांना होतोय। हे मी नाही तर देशाचा जो कॅग आणि संसदीय समित्यांचा ऐतिहासिक अहवालांनी ह्या गोष्टी आता उघड्या पाडलेल्या आहेत।